हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हा पुरुषोत्तम मास चालू आहे. ह्या पुरुषोत्तम मास म्हणजेच आपण याला धोंड्याचा महिना म्हणतो, अधिक महिना म्हणतो. या अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्त्व आहे. तुम्ही जितक्या ह्या महिन्यामध्ये सेवा करताल, तितक्या सेवेला आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं. आणि भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा केल्याने आपल्याला भरभरून असं आपल्याला सुख शांती लाभते आणि घरात ऐश्वर्य नांदते. तर ही आपल्याला सेवा करायची आहे. तिथे कुठल्याच प्रकारची सेवा करायची, ज्याने आपल्यावर भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतील. तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला ह्या महिन्यामध्ये म्हणजे दीपदानाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हा पवित्र महिना आहे. तर ह्या महिन्यामध्ये आपण दीपदान केल्याने आपल्याला म्हणजे घरात तर सुख शांती लाभतेच आणि मोक्ष प्राप्त होतो दीपदान केल्याने. तर आपल्याला दीपदान करायचे आहेत. तर आपल्याला समजा वाण देताना तुम्ही जे काही वाण देताल त्यामध्ये दीप आपल्याला म्हणजे फुलवात वगैरे लावून दीप लावून आपल्याला दान द्यायचं आहे. तर असं तुम्हाला देवाला द्यायचं आहे. म्हणजे लेक जावयाला तर आपण वाण देतोच. तर तुम्ही गोमातेला, गंगा मातेला हे असे वाण द्यायचे आहेत. गंगा मातेला सुद्धा आपल्याला वाण दिल्यानंतर आपल्याला तो दिवा आहे तो पाण्यात सोडून द्यायचा आहे. तर अशा अशा प्रकारचे दीप द्यायचे आहेत. म्हणजे जितके तुम्ही दीप दान करताल, तितकं आपल्याला 33 पटीने फळ मिळत असतं. तर बघा, आपल्याला ह्या महिन्यामध्ये आवळ्यावर आपल्याला 33 दिवे लावायचे आहेत. तर आवळा हे म्हणजे भगवान हरिविष्णूंना फार फळप्रिय आहेत. तर आणि म्हणजे याच्या आवळ्याच्या झाडामध्येच भगवान हरिविष्णूंचा वास असतो आणि तिथेच माता लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे आपल्याला ह्या आवळ्यावर आपल्याला दिवे म्हणजे दीप दान करायचे आहेत, 33 दीप. आणि म्हणजे जे काही तुम्ही ₹1 नाणं, ₹2 नाणं, जे काही तुमच्याकडे नाणे असतील, त्या नाण्यांवर सुद्धा आपल्याला दीप लावायचे आहेत. अशी 33 दीप आपल्याला ते सुद्धा दान करायचे आहेत. कारण हा म्हणजे आवळा आणि पैसे जर समजा नाणे घेतले, तर म्हणजे आवळा म्हणजे भगवान हरिविष्णू आणि पैसे म्हणजे माता लक्ष्मीचं रूप आहे. त्यामुळे आपल्याला दोन्हीवर सेवा केल्याने आपल्याला दोघंही आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त देतात आणि असं देतात, की आपलं ते आपल्यावर कृपाछत्रच धरतात. तर बघा, आपल्याला आवळ्यावर कसं म्हणजे दिवा लावायचा आहे, तर आपल्याला त्या दिवशी आपल्याला 33 आवळे घ्यायचे आहेत आणि आवळे घेतल्यानंतर त्याची आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याला त्याला हळदी, कुंकू, अक्षदा लावायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला दीप लावायचे आहेत सगळे. आणि ते दीप लावल्यानंतर आपल्याला त्या म्हणजे 33 आवळ्यावर फुलवाती लावल्यानंतर त्या फुलवातीनं आपल्या घरामध्ये भगवान हरविष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल, तर त्याला ते ओवाळायचं आहे आपल्याला आणि ते आपल्याला ताट तसंच समोर ठेवायचं आहे. आणि तसंच आपल्याला नाण्यांवर पण आपल्याला 33 दिवे लावायचे आहेत. तर 33 दीप म्हणजे आपल्याला फुलवाती लावायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला म्हणजे माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून हे करून आपल्याला ओवाळायचं आहे. याने आपल्या घरामध्ये ऐश्वर्य, सुख, शांती लाभते. आणि तुम्ही म्हणजे आवळ्याचा 1 दिवस आणि नाण्यांचा 1 दिवस असंही करू शकता किंवा नाण्यांचं आणि आवळ्याचं दोन्ही एकदाच करू शकता ही सेवा. आणि जर तुम्हाला भेटलीच नाही, तर तुम्ही काय करायचं, की आपले साधे दिवे आहेत, त्याखाली तुम्ही आवळ्याचे जे पानं मिळतात असतात, तर ते पानं जरी ठेवले तरी चालतं. नाहीतर आवळ्याच्या म्हणजे झाडाखाली जाऊन सुद्धा आपण दीप लावू शकतो. तिथं तुम्हाला ज्या 33 वाती जरी लावल्या तुम्ही तिथं एखाद्या पंक्तीमध्ये किंवा ज्या तुम्हाला निरांजनीत लावू शकत असेल, तर तिथं त्या झाडाखाली जरी लावलं, तर आपल्याला म्हणजे भगवान हरिकृष्णपर्यंत आपली फुलवात पोहोचते. त्यामुळे तिथंच जरी तुम्ही लावले, नाही तुम्हाला आवळे मिळाले, तर झाडाजवळ जाऊन लावू शकता. कारण ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि ही सेवा म्हणजे प्रभावी आहे. ही सेवा केल्याने आपल्या घरातील तर अडचणी दूर होणारच आहेत. आपल्या ज्या काही संकट असतील ते सुद्धा नाहीसे होतात आणि भगवान हरी विष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. ही म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे. कारण आवळ्यामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि आपल्याला 33 कोटी देवांना आपण म्हणजे पूजा केल्यास समान होते. आपण 33 आवळ्यांवर फुलवात लावून आपण त्यांची पूजा केल्यामुळे 33 कोटी देवांची पूजा होते. असं आपल्याला म्हणजे एरवी मिळणार नाही, पण ह्या महिन्यामध्ये आपल्याला खूप सुवर्ण संधी आली आहे आणि ही आपली म्हणजे आपल्या हातून करूनच घ्यायची आहे. जर समजा तुम्हाला फारच अडचणी काही असेल, नाही होत, तर तुम्ही घरातल्या कोणी जरी ही सेवा केली तरी चालते. तुम्हाला जितके समजा आता आवळे नाही 33 मिळाले, तर 11, 21 जे काही आवळे मिळतील त्यावर तुम्ही लावा आणि नंतर आपल्याला आता याचं उद्यापन कसं करायचंय, तर हे आवळेची पूजा झाल्यानंतर हे आवळे आपल्याला पाण्यात विसर्जन करायचे आहेत आणि जे पैसे नाणे आहेत त्याच्यावर जी आपण पूजा केलेली आहे, मंत्र म्हणजे म्हणलेले आहे, तर ते आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहेत. आणि जेव्हा आपण आता ही आवळ्यावर फुलवाती, नाण्यांवर फुलवाती लावतो, तेव्हा आपल्याला त्याच्यावर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करत आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. आणि तुम्ही 108 वेळा म्हणा किंवा तुम्हाला जितकं जास्त म्हणता येईल तितकं तुम्ही म्हणू शकता. आणि तुम्ही पुरुष सूक्त सुद्धा म्हणू शकता ह्या वेळेस म्हणजे दिवे लावताना. जर तुम्हाला शक्य असेल तर ते, नाहीतर जप तुम्ही करायचा आहे. आणि ह्या आपल्या नाण्यांवर आपले जे जपाचे म्हणजे जे अनुकंप पडलेले असतात, त्यामुळे हे जे आपले पैसे जे पॉवरफुल झालेले असतात, तर ते तुम्ही ते बांधून तिजोरीत ठेवू शकता. इकडे-तिकडे ठेवण्यापेक्षा तिजोरीत नाही तर देवघरात ठेवायचे आहेत हे पैसे. आपल्याला हे पैसे कोणालाही द्यायचे नाहीयेत. जे तुम्ही देवांच्या पैशावर पूजा केलेली आहे, तर ह्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, बरकता येते आणि घरात आपल्या लक्ष्मी अखंड राहते. त्यामुळे हे पैसे तुम्ही तिजोरीत ठेवलेले कधीही चांगले. अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि ही पॉवरफुल सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. ही तुम्ही सेवा तुम्हाला रोज जरी समजा महिन्याभरात 15 दिवसातून, 8 दिवसातून जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालते. आणि नाहीच शक्य तर तुम्हाला 15 दिवसाला, महिन्यातून एकदा ही सेवा करा. कारण हे 33 दिवसातून 1 दिवस तरी आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि तुम्हाला बाकीच्या तर समजा जे काही तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठण करता वेळ मिळत असेल तर ते करू शकता तुम्ही. ह्या महिन्यामध्ये जितकं तुम्हाला पठण करता येईल तितकं करा. स्तोत्र जितके म्हणता येईल तितके म्हणा. कारण हा महिना म्हणजेच आपला भगवान हरी विष्णूंचा प्रिय महिना आहे. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या सेवा करताल तितक्या आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.